चला मॅच स्टार्ट होईल आणि आपण कमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया आमचे परम मित्र राहुल चव्हाण सर मॅन फ्रॉम माणकिवली. थँक्यू सो मच योगेशजी मडवी सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. ही स्पर्धा तुम्ही पाहताय खरं तर प्रिशा 11 चेअरमॅन क्रिकेट संघ आडिवली आयोजित बाबूशेठ पाटील चषक या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक अंतिम तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला सामना खरं तर बिग फाईट मॅच आपण पाहिली, तिथे आडिवली संघ विजयी झाला. त्यानंतर मोसार संघानं सापड संघाला परास्त करत असताना बाजी मारली. त्यानंतर आपण पाहिलं विनर विनर असा सामना देखील मैदानावरती रंगला. तिथे पुन्हा एकदा मोसार संघ पुढे सरकला आणि आता शिरडोन आणि पिसवलीमधून देखील शिरडोन संघ इथे मात्र जिंकला. परंतु आता पहिल्या फेरीतील अजून एक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम सामना पहिल्या फेरीतील तुम्हाला जरूर पाहायला मिळतो. एका बाजूला स्वर्गीय साहिल भोईर प्रतिष्ठान निळजे विरोधात जुनी डोंबिवली, या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय स्वर्गीय साईनाथ भोईर प्रतिष्ठान निळजे. टॉस इथे जिंकला होता टीम जुनी डोंबिवली संघानं. निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि आता इन्व्हाइट केलं निळजे संघाला बॅटिंगसाठी आणि सलामी जोडी तुम्ही पाहताय मैदानाच्या केतन पाटील आणि त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय विशाल पवार, ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गुरुदाजी मार्गपती गुरुदास ज्ञानेश्वर. पहिला बॉल फटका चांगला आहे, 20 शेपमध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक चिक सिंगल धाब इथे एकबंडी गेली. दुसरीचा प्रयत्न होतोय, 2 धाबा इथे देखील मिळतील या शंकात नाही. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करत असताना टीम निळजे या संघाचे दोन्ही बॅटर तुम्हाला पाहायला मिळतील. केतन पाटीलच्या बॅटमधून या 2 धाबा इथे एकपटल्या गेल्या. धावफलक तुम्ही पाहता स्वतःचं संघाचं अकाउंट ओपन केलं यावेळेस केतन पाटीलच्या माध्यमातून. दोन्ही संघ खरं तर कल्याण डोंबिवली या भागातून आपल्याला जरूर पाहायला मिळतील. एक मोठी मॅच प्रेक्षकाला परवडी. मोठा फटका घेतण्याचा प्रयत्न ऑन साईडला घेतला, लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये पाहिलं होतं क्षेत्र मोकळं आहे, त्या दिशेला फटका घेतला आणि अखेर बॉल सीमा पार चौकार. बादशाह मथुर आणि त्याच मथुरचा सॉन्ग आपण ऐकतोय. खरं तर भरपूर चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपल्याला जरूर ऐकायला मिळेल. षटक क्रमांक पहिला घेऊन आपण पाहतोय गुरुदास प्रभाकर आलेत, ज्ञानेश्वर आलेत माफी असावी. इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, सलगचा दुसरा देखील जाईल आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. केतन पाडीच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. चौकार वसूल करतो केतन पाटीलच्या बॅटमधून. तुम्ही पाहता धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना 10 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 5 षटकांचा हा देखील सामना जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. ज्ञानेश्वर जोशी आलेत षटक क्रमांक पहिला घेऊन आणि आता त्यांच्यावरती आक्रमक पवित्रा घेत असताना इथे देखील फटका चांगला आहे, 20 शेप मध्ये घेतलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मिळेल ते फक्त आणि फक्त सिंगल. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. 11 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करत असताना टीम निळजे त्यांच्या विरोधात जुनी डोंबिवली अशी मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ मी म्हणेन मोठे संघ म्हणून जाणले जातात. एक बिग फाईट मॅच जरूर आपल्याला आतापर्यंत जरूर पाहायला मिळेल. या मॅचमध्ये आतापर्यंत 4 बॉलवरती मी म्हणेन जबरजबर 11 धाबा इथे मात्र वसूल करत असताना केतन पाटीलला तुम्ही पाहताय. या मॅचमध्ये आतापर्यंत त्याने चांगली बॅटिंग केली. दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर जोशी आतापर्यंत थोडासा बागा ठरलाय, परंतु क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तो चेंज करत असताना, कारण
लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. आणि जेव्हा जेव्हा लेफ्टी रायटी बॅटर असतात ना त्यावेळेस डोकेदुखी वाढलेली असते टीम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची, कारण प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षणाची बिबरसला चेंज पाहायला मिळते. इथे देखील डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना सुटकेचा मोकळा निश्वास सोडला असेल ज्ञानेश्वर जोशी यांच्या माध्यमातून, कारण 3 बॉलवरती आपण पाहिलं जवळजवळ 11 धाबा तिथे मात्र खर्च केल्या 4 चेंडूमध्ये. आणि आता अखेर 5वा चेंडू डॉट येतोय. गुरुदास ज्ञानेश्वर सज्ज होतोय राईट नंबर विकेटना. इथे ऑन साईडला खेळलाय, फटका चांगला, धाबा देखील चांगला मिळतील. बॉल बाउंड लाईनच्या बाहेर शेवट गोड केलाय षटकार. थँक्यू सो मच. षटक क्रमांक पहिला संपन्न झालं आणि अखेर आपण पाहिलं बॅट्समन विशाल पवारच्या बॅटमधून षटकार जरूर आला. डीजे मास्टरला तुम्ही पाहू शकता. खरं तर लिटिल चॅम्प जो मात्र भरपूर चांगलं संगीत त्याच्या भात्यातून काढतो. हर्ष आहेत डीजे मास्टरच्या भूमिकेत. हे उद्याचं भविष्य. खरं तर भरपूर चांगलं डीजे ऑपरेटिंग तो करतोय, कारण त्याचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे आणि त्यासोबत तो एक चांगला डीजे ऑपरेटर देखील आहे. त्यामुळे चांगले चांगले संगीत आता तुम्हाला जरूर ऐकायला मिळतील. आडवली म्हटलं की नो डाऊट मथुर, आणि त्या मथुरचे संगीत सातत्याने आपल्याला ऐकायला मिळतील डीजे मास्टरच्या माध्यमातून. राहुलभाई पाटील साहेब असतील, त्याचबरोबर आमचे बाबूशेठ पाटील साहेब असतील. एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. षटक क्रमांक दुसरा घेऊन गोलंदाज दिशांत येतात. या वेळेला घडलंय काय, यष्ट्या इथे मात्र उद्ध्वस्त केल्या आणि अखेर केतनला मैदान सोडावं लागेल. भरदास बाग खर तर शपलवरून खेळण्याचा प्रयत्न पटपट फसला. केतन पाटीलचा जो मात्र डबा पाटा स्वीप मारायचं होतं, नाही जमलं. सरळ बॉल यष्ट्यांवरती आदळला. वेग भरपूर होतं त्या बॉलवरती, त्यामुळेच की काय चेंडू जाऊन खेळपट्टी वरती आपण पाहतोय. खरं तर यष्ट्यांवरती आदळला आणि आता एक चांगला फरदाच केतननं इथे मात्र मैदान सोडला. नवीन खेळाडू नितेश मैदानाच्या दाखल होतोय. नेट नंबर 3 वरती हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. खरं तर नेहमीच चांगली बॅटिंग तुम्हाला नितेशची पाहायला मिळते. 3ऱ्या क्रमांकावर येत असताना चांगला क्रिकेट त्याने नेहमीच खेळला, परंतु आज खरी कसोटी असणार आहे. कारण आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये जवळजवळ धावा बसूल केल्या 17 आणि दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तसा पहिल्या बारवरती दिशांतला आपण पाहिलं ज्याने मात्र विकेट संपादित केली आहे. षटक क्रमांक दुसरं घेऊन दिशांत आलेत. 1 विकेट त्याने संपादित केली, परंतु सलग 3 बॉलवरती 3 विकेट जर संपादित केले, विकेट हॅट्रिक इथून कंप्लीट केली तर सूरजजी जोशी साहेब यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. दिशांसाठी कॅश प्राईज असणारा याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नवीन खेळाडू मैदानावरती नितेश आलेत. नेट नंबर 3 वरती हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 5 षटकाची मॅच आहे, त्यामुळे पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा भरपूर समाचार घेतला केतन पाटीलनं. 2 चौकार आपण केतनच्या बॅटमधून पाहिले, 1 षटकार आपण विशालच्या बॅटमधून पाहायला जरूर पडतो. आता केतन बाद झाला. नवीन खेळाडू नितेश रायटम ओर द विकेटने गोलंदाज दिशांक. आडवा बाटला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, बॉल मात्र थोडासा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. अगदी यस्त्यांच्या लगत बॉल निघून चाललाय यस्ती रक्षकाच्या हातामध्ये. डॉटबॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. माहिती आहे दिशांकला इथे मात्र पहिल्या षटकामध्ये धाबा जास्तीत जास्त खर्च केल्यात. अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी धावसंख्या लगाम ओढायची आहे, त्याच अनुषंगानं गोलंदाजी करत असताना यावेळेस लाईन चेक करावं लागेल. रमेश मात्रे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धावा इथे खर्च करत असताना धावफलक पुढे सरकेल. मी म्हणेन 17 या आकड्यावरती पुणे धावफलक थांबलं होतं, परंतु आता 18 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. धावफलक टीमची टोळल तुम्हाला पाहायला मिळेल. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं असेल 17 या आकड्यावरती पूर्णपणे आडवली संघ देखील थांबलं होतं. त्यानंतर 2 विकेट आपण पाहिल्या आणि अखेर 4 चेंडूनंतर मी म्हणेन
एक धाव धावफलकावरती जोडली गेली होती. तिथे तो सामना जिंकला टीम वसार संघन. इथे पुन्हा एकदा लाईन चेक करावं लागेल. एक स्टिकच्या बाहेर होता आणि आता ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. सलग 2 बॉल आता वाईट फेकत असताना गुरुदास दिशांकला तुम्ही पाहता एक विकेट त्यांनी संपादित जरूर केली, परंतु दबाव आहे त्याच्यावरती देखील, कारण मोठ्या फटक्यापासून पूर्णपणे रोखायचं टीम निळजे संघाच्या या खेळाडूंना. त्यासाठीच की काय आता वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न दिशांक करतोय. इथे फटका चांगला आडवा पाटणं घेतला ऑन साईडला मिड विकेटला बॉल चाललाय डीपमध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 17 तर आतापर्यंत बिमाडीने 3 धावा खर्च करत असताना सलग आतापर्यंत जवळजवळ चेंडू फेकलेत या मॅचमध्ये गोलंदाजाला 3 आणि धावा देखील खर्च करत असताना 3. दिशांक चांगली गोलंदाजी करतोय, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये बिमाडीन जास्तीत जास्त खोऱ्यानं धावा ओढण्याचं काम करत असतात बॅटर, परंतु या मॅचमध्ये बिमाडीन पहिल्या षटकामध्ये जरी 17 आल्या तर देखील पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न चालवला आहे दिशांकच्या माध्यमातून. वेळ थोडंसं जास्त खर्च होतोय, लक्षात असू द्या टीम जुनी डोंबिवली, त्यामुळे आपणास विनंती आहे आपण थोडंसं स्पीडअप करा, अधिकचा वेळ खर्च करू नका. हा ट्रॅकर होता ऑन साइडला खेचून मारला स्कोअर लेगला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल सिक्सर. सो मच. हर्ष आहेत डीजे मास्टरच्या भूमिकेत. परफेक्ट क्रिकेट विथ संगीत तुम्हाला आता साधारण ऐकायला मिळतील. षटकर इथे वसूल केलाय. खरं तर पहिला बॉल मागील षटकामध्ये फेस करत असताना चेंडू निर्धाव आला होता विशालच्या विरोधात. त्यानंतर आपण पाहिलं पूर्णपणे त्या बॉलवरती त्याने अभ्यास केला. गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, कुठे त्याचा टप्पा तुम्हाला पार मिळतोय, त्याचप्रमाणे आता षटकाराला सुरुवात केली आणि आता 3 बॉलमध्ये आपण पाहतोय 12 धाबा विशाल पवारच्या बॅटमधून तुम्हाला पार मिळतील. गोलंदाज दिशांक इथे देखील फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळतलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक चेकी सिंगल धाव इथे देखील धाव फलकावरती जोडली जाईल. खरं तर सिंगल एक पडल्यानंतर दुसऱ्याचा प्रयत्न विशाल करत होते, परंतु पूर्णपणे नकार दिला नितेशच्या वादेबतून आणि इथे एक चेकी सिंगल. सिंगलच्या जोरावरती धाव फलक जाऊन पोहोचले. दुबे आम्हाला माहिती देतील. 27 धावा 27. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना टीम निळजे. स्वर्गीय साईनाथ प्रतिष्ठान 11 संघ तुम्हाला पार मिळेल. निळजे फुल टॉस होता ऑन साइडला खेचलाय. अंपायर सिग्नल नो बॉल. त्यावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आम आदमी का हात पंजा के साथ 5 धावा. करतोय धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल 32 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. कुठेतरी आता थोडीशी बागडी गोलंदाजी करत असताना गोलंदाज दिशांक इथे देखील वाईड वर्कर करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या टोळीला चेंडू स्पर्श झाला, निघून चालला 20 शेप मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतो डीप मध्ये, त्याचे प्रयत्न अपुरे पडले. बॉल सीमा पार. सलगचा दुसरा चौका. षटक क्रमांक दुसऱ्या देखील समाप्त झालं आणि 2 षटकाच्या अंती धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती आतापर्यंत 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 17 धावा आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत जवळजवळ 19 धावा खर्च करत असताना गोलंदाज दिशांकला तुम्ही पाहिलं. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली, दुसऱ्या बॉलवरती चेंडू डॉट आला असं वाटलं होतं. आता पूर्णपणे कमबॅक करतोय की काय, परंतु या मॅचमध्ये सलग 2 चेंडू वाईट फेकत असताना मेमेन थोडीशी खराब सुरुवात झाली दिशांकच्या माध्यमातून आणि त्यानंतर एक सिंगल, पुन्हा एकदा षटकार, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर सलग आता 2 चौकार वसूल करत असताना तुम्ही पाहताय बॅट्समन नितेश. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज अमोल मस्के येतात गोलंदाजी बार्कवरती.
निळजी गावातील उद्योजक विकी पवार साहेब यांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. विनंती आहे आपणास या पण मंचावरती आपण आपलं मनपूर्वक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता या स्पर्धेचे शिल्पकार बाबूशेठ पाटील साहेब यांना तुम्ही पाहता जे या स्पर्धेचा आनंद घेतात. चार दिवस ही स्पर्धा तुम्हाला साधण्याने पार मिळेल. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. षटक क्रमांक तिसरे घेऊन अमोल आलेत. अमोल मस्के पहिला बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न दुधारी अस्त्र चालवायचं होतं नाही जमलं. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा व्यवस्थित त्यामुळेच की काय आता शरीरावरती चेंडू आदळतोय. दरबान डॉट बॉल. अमोल मस्के आले डॉट बॉलने आता सुरुवात करतात. चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये कारण धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकले. टीमची टोटल 36 धाबा तुम्हाला धावफलकावरती जरूर पार मिळेल. षटक क्रमांक तिसरं. इथे देखील पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं खेचण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. बॅट अँड बॉलचा सलग 2 बरोबर ते आता बीट करतोय. अमोलला माहिती आहे खरं सर्कलची पाबंदी आता पूर्णपणे समाप्त झाली. सर्कलची संसारमध्ये पूर्णपणे समाप्त झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत त्यामुळेच की काय आता इथे मात्र चांगली गोलंदाजी होत असताना इथे फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचतील. बॉल लावण्याचा प्रयत्न भरपूर चांगला झाला. 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. आणि आता हरणीच्या वेगानं आणि चित्याच्या चपळाईनं 12च्या वेगानं 2 धाबा एकवटल्या गेल्या जरूर. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 38 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. निळजे बनाम जुनी डोंबिवली या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला जरूर मैदानावरती पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर क्षणाचे विलंब न करता लगेच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला टीम जुनी डोंबिवली संघानं आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं निळजे संघाला. आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत थोडंसं कुठे ना कुठे वरचढ ठरलाय संघ निळजे. इथे देखील फटका चांगला आहे. धाबा देखील चांगला मिळते. स्कोअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक चिक सिंगल धाब इथे मिळतीये आणि त्याच सिंगलवरती आता पूर्णपणे थांबावं लागेल. धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल सिंगलच्या मदतीने पुढे सरकेल. 39 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. समालोचकाचा पाठीचा कळा म्हणून आपण पाहतोय खरं तर आमचे बिपिन दुबे असतील त्याच्या साथीनं अविनाश शुक्ला भूषण भांडे यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा ज्यांनी देखील या स्पर्धेमध्ये स्कोरिंग करत असताना 3 दिवस आपल्या नावाची छाप सोडली आहे त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. कल्पेश भाने असतील त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. गोलंदाज सज्ज होतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न दुधारी अस्त्र चालवण्याचा प्रयत्न 2 वेळा आपण पाहिला या षटकामध्ये. खरं तर 1 वेळा आपण पाहिला जिथे मात्र बॅट्समन विशाल पवारने हा प्रयत्न जरूर केला आणि आता देखील मैदानाच्या आतमध्ये नितेश इथे मात्र प्रयत्न करतोय परंतु दोन्ही वेळा आपण पाहिलं अपयश पदरी पडलं. दरम्यान डॉटबॉलची समाप्ती होत असताना 5 चेंडूमध्ये मी म्हणेन पूर्णपणे कमबॅक करत असताना फक्त 3 धाबा खर्च करतोय गोलंदाज अमोल. इथे फटका चांगला आहे. रॉकेट स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल चालला डिबॅक स्कोरर लाईक सीमारेषा पार. षटकार
षटक क्रमांक आपण पाहिलं खरं तर तिसरे देखील आता समाप्त झालं. कमबॅक करण्याचा प्रयत्न पूर्णपणे केला अमोल मस्केनं. धाबा खर्च केला फक्त 9. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान रतनजी पाटील साहेब यांचा आगमन झाले. त्यांचे स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा आपली आहे, यावं आपण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 14 घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दाखल झाला. तुषार पाटील आलेत गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 14 घेऊन. फुलटॉस होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, दरम्यानचा खेळाडू पुढे सरकला, त्याच्याकडे चूक होती. दरम्यान 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय. गुड रेडिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाबा इथे मिळतील. धावफलक आता पुढे सरकत असताना जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 47 माफी असावी. 47 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. विशालच्या खात्यामध्ये 2 धाबा इथे ऍड होतील. धावफलक 47 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळतोय. गोलंदाज तुषार ऑन साइडला घेतलाय, फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू आहेत. क्षेत्ररक्षण करत असताना तुम्ही पाहता त्याच्या डोक्यावरनं बॉल सीमा पार, चौकार. ना जिंदगी खुशी ना मौत का गम, जब तक है दम, जय शिवराय कहेंगे हम. छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं डीजे मास्टरच्या माध्यमातून. चौकार वसूल केला. धावफलक आता 51 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 50 इथे मात्र ओलांडत असताना टीम निळजे. गुरुदत्त तुषार इथे देखील खेचून मारण्याचा प्रयत्न पोहोचतोय. बॅटची कडा घेतली, त्यांच्या मागे फायलेकचा खेळाडू पुढे सरकला जरूर आणि अखेर विशाल पवारला इथून मैदान 16 गेल. फर्नास बाद. सागर जोगडन आपण मुख्य व्यासपीठाकडे या. सागर जोगडन आपला विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं. आपलं मनपूर्वक स्वागत. नवीन खेळाडू 4थ्या क्रमांकावरती अजय पाटील आता मैदानात आपण दाखल झाले. 4थ्या क्रमांकावरती हा खेळाडू तुम्हाला जरूर पार मिळेल. भरपूर चांगली बॅटिंग या मॅचमध्ये विशालने जरूर केली. त्याने आता मैदान सोडलं. तब्बल 22 धावा आपण विशालच्या बॅटमधून जरूर पाहिल्यात. आणि आता नवीन बॅटर मैदानावरती अजय. कमबॅक करण्याचा प्रयत्न तुषार पाटीलने या मॅचमध्ये जरूर केला. पहिल्या बॉलवरती दुहेरी, त्यानंतर एक चौकार आणि तिसऱ्या बॉलवरती मी म्हणेन विकेट संपादित केली तुषारच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना गुरुदास जिवतोय. इथे देखील शपलवून खेळण्याचा प्रयत्न पोहोचतोय. फाईलेकला बॉल ट्रॅव्हल जरूर झाला. दरम्यान एक चिकी सिंगल एक पटी जाईल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 53 धाबा तुम्हाला जरूर पार मिळेल. आमचे साथी स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना 53 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला तुषार देखील करतोय. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला मिड विकेटला वाराशी वार्तालाप करत असताना हुआ के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. या ठिकाणी आगमन झालं आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. उपजिल्हा प्रमुख कल्याण ग्रामीण विधानसभा आणि माजी जिल्हा परिषद सदस्य ठाणे जिल्हा अर्थात रमेश शेठ
कृष्णा पाटील साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. त्यांच्या सोबत असलेले सर्व मान्यवर या सगळ्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सन्माननीय प्रजेश दादा पाटील अर्थात बाबूशेठ पाटील यांच्या वतीनं बाबूशेठ पाटील चषकामध्ये रमेश शेठ पाटील साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 14 देखील आता समाप्त झालं. या षटकामध्ये आपण पाहिलं जबरजबर धाबा खर्च केल्या, 19 धाबा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट विशाल पवारला बाद जरूर केलं, परंतु तरी देखील थोडीशी महागडी गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं फक्त आणि फक्त धाबा मैदानावरती दिल्या होत्या. गोलंदाज तुषारनं 7 धावा दिल्या होत्या, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकार वसूल करत असताना धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 64 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. अजूनही 6 चेंडूचा खेळ आता या मार्फत शिल्लक आहे. तर नक्कीच रमेश शेठ पाटील साहेबांच्या समवेत आपण परत खरं तर आज ज्यांची उपस्थिती दाखवली आहे, सुमित दादा सुभाष शेठ पाटील यांचं देखील आगमन झाले. शिवसेना दमदार व्यक्तिमत्व आणि सुमित दादा भोईर सर या ठिकाणी आलेत, त्यांचं आपण स्वागत करूया. सुमित दादा, मनपूर्वक आपलं हार्दिक स्वागत आहे. बाबूशेठ पाटील चषक 2025 पर्व आज मान्यवरांची मांदी आमच्या व्यासपीठावरती आले आणि खरं तर आज शेवटचा अंतिम दिवस, सुपर संडे सुपर धमाका. आणि मान्यवर तुम्ही पाहतात शिवसेनेची बुलंद तोप सुमित दादा सुभाष भोईर यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्याचबरोबर रमेश शेठ पाटील साहेबांचं देखील मनपूर्वक अधिक स्वागत. नवीन खेळाडू गोलंदाजी मार्गवरती दाखल झाला. यावेळेस तुम्ही पाहता मैदानावरती अमोल आणि त्याच्या विरोधात आता 2 बॉलवरती 2 षटकार वसूल करतोय अजय पाटील. स्लॉगरचं षटक, हा नंबरचं षटक म्हणून ज्याला म्हटलं जातं, तो षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती अमोल जरूर दाखल झाले. या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत केलं अजय पाटील आणि आता सलगचा दुसरा षटकार इथे वसूल करत असताना धावफलक आता प्रचंड वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल 76 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. काल देखील 4 षटकामध्ये जवळजवळ 94 धावा कुठल्या होत्या टीम सोनारपाडा संघानं. योगेश पाटीलचा तो संघ आपण जरूर पाहिला. 76 धावा. अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल आणि चौकार देखील येतो. पाच धावा इथे मात्र खर्च करत असताना गोलंदाज अमोलला तुम्ही पाहता. इथे देखील ऑन साईडला घेतल्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता, त्यामुळे चेंडू घरंगत राहिला. इथे मात्र खेळपट्टीवरती दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत धावा 82 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. रतन लक्ष्मण पाटील साहेब यांच्याकडून ऐवा कॅचसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. ऑन साईडला घेतलाय, फटका चांगला आहे, डीप मध्ये खेळाडू उपस्थित, एक सिंगल एक पडली आणि आता दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा इथे देखील प्रचंड वेगाने एक पडत जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. दोन्ही खेळाडूंचा ताळमेळ भरपूर तुम्हाला चांगला बार मिळेल. 2 षटकार आपण पाहिले अजय पाटीलच्या बॅटमधून, तदनंतर तो बीट झाला, तदनंतर एक सिंगल एक पडली एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि आता इथे देखील 2 धावा एक पडत असताना नितेशला तुम्ही पाहताय. पुढचा बॉल फुलटॉस होता. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन, लॉंग ऑफच्या मधून खेळले, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. थँक्यू डीजे आज बघा मोडमध्ये आहेत डीजे सेंडी. खरं तर त्यांचं देखील कौतुक करूया. नया लुक, नया सीझन. स्वागत आहे. नाव हर्ष, डीजे हर्ष. बघा लहान मुलगा आहे, काय सुंदर डीजे ऑपरेटिंग करतोय, त्यांचं देखील कौतुक. आणि चौकार येतोय बघा. आयबा जेलसाठी प्रेक्षकांना आता सुवर्ण संधी आहे. आयबा जेल प्रेक्षकांसाठी इथे 500 रुपयाचं प्राइज दिलं जाणार आहे.
तर रतनदादा लक्ष्मण पाटील आडिवली गाव समाजसेवक यांच्या वतीनं आईबा झेलसाठी मित्र प्रेक्षकांना 500 रुपयाचं प्राइज आहे. आपण पाहतो व्यासपीठावरती शिवसेनेची बुलंद तोप खरं तर सुमित दादा सुभाष भोईर साहेबांचं आगमन झालं. त्यानंतर तुम्ही पाहतायत या ठिकाणी रमेशजी पाटील साहेब उपस्थित झालेत. खरं तर वेळ काढून आज दादा उपस्थित झालेत. यांचं आपण मनपूर्वक बाबूशेठ चषकामध्ये प्रजेश दादा पाटील यांच्या वतीनं स्वागत करूया. चला निलचा संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 2 सामने जिंकून टीम आपण पाहिलं वसार संघ शेवटच्या राऊंड पर्यंत पोहोचली आहे. परंतु आता 1 सामना जिंकलाय. याच्या अगोदर वीर बजरंग सिरडोन संघाने नक्कीच या ठिकाणी यातनं जो संघ जिंकेल तो वीर बजरंग सिरडोन संघाविरुद्ध दुसऱ्या राऊंडची दुसरी लढत खेळणार. तर या ठिकाणी आज सुपर संडे सुपर धमाका खरं तर मान्यवरांची मांदी आमच्या व्यासपीठावरती आली. आज स्वतःला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर खरं तर सर्वांचे लाडके सुमित दादा भोईर आणि त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे रमेशजी पाटील साहेब. तर या ठिकाणी आपण सन्मान करण्यासाठी आमंत्रित करूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सुमित दादा भोईर आणि मी रमेशजी पाटील साहेबांना विनंती करेल या आपण दोघांनी. खरं तर आपण पाहतोय कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हा प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय रमेशजी कृष्णा पाटील साहेब आणि खरं तर सर्वप्रथम आपण सुमित दादांचा सन्मान करणार आहोत. दमदार व्यक्तिमत्व सुमित दादा दोघांनी खरं तर आपण सन्मान करणार आहोत. आज वेळात वेळ काढून या ठिकाणी दादा उपस्थित झालेत. आज या स्पर्धेतला अंतिम दिवस आहे. बाबूशेठ पाटील चषक म्हटलं की आडिवली मधलं हे सुंदर पर्व पाहायला मिळते. प्रजेश दादा पाटील आणि खरं तर त्याच नावाने ओळखलं जाणारं बाबूशेठ आणि बाबूशेठ चषक आपण सध्या या ठिकाणी पाहतोय आणि दादांचा सन्मान केलं जातोय. नक्कीच आमचे शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व युवा नेते दमदार व्यक्तिमत्व खरं तर सुभाष दादा भोईर यांचे सुपुत्र सगळ्यांचे लाडके सुमित दादांचा सन्मान इथे केलाय. वस्त्र अलंकार छत्रपती शिवरायांचं या ठिकाणी मूर्ती देऊन सन्मान केलं जात आहे. कारण तर छत्रपती शिवाजी महाराज मनामनात छत्रपती शिवाजी महाराज घराघरात ही संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून राबवली जाते. त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य रमेशजी पाटील साहेबांचे इथे सन्मान केले. तर रोशन गायके साहेब या रोशन दादा या आपला सन्मान केला जाईल. रोशन दादांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. वयात बेल काढून जोबाई दादांना वेळ मिळते. सुमित दादा खरं तर त्यांचं क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे. गेल्या आपण भरपूर वर्षापासून पाहतो की क्रीडा स्पर्धा आपल्या पंचक्रोशीमध्ये कुठेही असो सुमित दादा नेहमी उपस्थित राहतात. आज सुपर संडे वेळ काढून खरं तर या ठिकाणी उपस्थिती दाखवली. सुमित दादांचा आम्ही पुन्हा एकदा बाबूशेठ पाटील चषकाच्या वतीनं स्वागत करू. रमेशजी पाटील साहेब तुम्ही पाहतायत एक दमदार व्यक्तिमत्व आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. तर या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान केलं जाते. मॅच नंबर आपण पाहतो या ठिकाणी सेकंड राऊंडची पहिल्या राऊंडची अंतिम लढत आहे. यानंतर सेकंड राऊंडची सेकंड लढत होणार आणि कमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन होत आहे. ऐकूया बाबूशांचा आवाज. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया अंपायर. तो चलिए अंपायर थोड़ा सा आपको भी यहाँ पर जल्दबाजी करना होगा और उसके साथ साथ दोनों टीम देखिए यहाँ से
खास हमारे देखिए अतिथि मान्यवर जिनका सम्मान किया गया, सुमित दादा भूर देखिए बात करेंगे, रमेश पाटिल साहब देखिए बात करेंगे। और योगेश सर कहते ना, महाराष्ट्र की धरती पर जब जब ऐसे हंसते रहेंगे, और निश्चित रूप से टेनिस क्रिकेट के साथ साथ समाज में देखिए आज अच्छे काम। और नीतीश पाटिल देखिए बात करेंगे, 45 रनों का इनिंग्स और पहली गेंद के पर सफलता। अब कठिन बनेगा ये टारगेट जहां पर 95 की है। रतन लक्ष्मण पाटिल साहब अडुल देखिए, जिनकी तरफ से यहाँ पर आवा कैच के लिए मैदान के बाहर 500 रुपया कैश प्राइज। और जहाँ पर देखिए टारगेट की बात करेंगे, बहुत बड़ी टारगेट देखिए 95 रनों का टारगेट से। और ये टारगेट्स कहीं ना कहीं पहला विकेट गिरने के साथ साथ है अब थोड़ा सा और कठिन बन जाएगा। ज्ञानेश्वर का विकेट देखिए शुरुआत में गिरा विशाल, और उनके साथ देखिए बात करेंगे अमूल देखिए यहाँ से इस वक्त स्ट्राइक पर। और ये चलिए, ये डॉट गेंद मुश्किल बनाएगा। ओ विशाल पावर, जहां पर 22 रन जोड़े थे, यहाँ पर ओपनर बल्लेबाज आए थे। और सोई बात करेंगे तो यहाँ पर कितना बढ़िया विकेट कीपिंग देखिए, यहाँ से 3 गेंदें हो चुकी हैं। जहां पर देखिए रनों की बात करेंगे, अभी तक एक भी रन नहीं, कहीं ना कहीं यहाँ से कठिन और बनते जा रहे ये टारगेट्स। नितेश पाटिल देखिए यहाँ से बात करेंगे, यहाँ से दूसरा विकेट मिलता हुआ। यहाँ से किसी की मीठी बोल है तो किसी के दिल में झोल है, और ये दुनिया भी गोल है। और नितेश पाटिल का देखिए डबल रोल, जहां पर बल्लेबाजी में 45 और वहीं गेंदबाजी में बात करेंगे 1 ओवर चलता हुआ। देखिए अभी तक 4 गेंदबाजी 2 सफलता। चलिए बड़ा अच्छा गेंद देखिए यहाँ से निकलता हुआ, यहाँ से। और जहां पर देखिए डॉट गेंद मुश्किल बनाएगा। कहते ना यहाँ से कि खाने में अगर कोई जहर मिला दे तो उसका इलाज है, लेकिन इस डॉट गेंद का देखिए यहाँ से कोई इलाज नहीं। ओके ओके, नहीं बोलना। तो चलिए हमारे डीजे थोड़ा सा छोटे धन्ने हैं। ओ ये चलिए लेट कट यहाँ से खेलते हुए, कवर पॉइंट के फील्डर तेजी से भागते हुए, आउटफील्ड तेज है, लेकिन 4 रन आता हुआ। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे, जहाँ 95 तक पहुंचना है तो एक आध चौके छक्के से काम नहीं चलेगा। कहते ना वुड से अगर दोस्ती करनी है तो फिर दरवाजा ऊंचा करना होगा। पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 2 विकेट 4 रन डीजे।
चलिए बात करेंगे टूर्नामेंट के लिए सीरीज बाइक देख सकते हैं निश्चित रूप से जिस टीम को देखिए बाइक जाएगा 15,000 रुपया निश्चित रूप से जमा किया जाएगा। इस चीज़ से देखिए हर टीम वाकिफ है। फिर से एक बार हम जानकारी देते हुए बहुत बढ़िया देखिए हमारे VIP डैश में हमारे मंच पर देखिए तशरीफ रखते हुए इस वक्त सबके लाडले सबके प्यारे देखिए सुमित तदवीर हम देख सकते हैं। रमेश पाटिल से भी देखिए बात करेंगे जहाँ दोपहर का समय देखिए लोग खाने के बाद बिस्तर पर लेटना पसंद करते हैं, टीवी पर शो देखना पसंद करते हैं, लेकिन समाप्त सबक देखिए बात करेंगे बाबू सेठ पाटिल साहब है जिनकी टूर्नामेंट देखिए जो मोहब्बत जो रिश्ता यहाँ पर साहिब को देखिए यहाँ पर तशरीफ रखे हैं और गुफ्तगू को चर्चा चलता हुआ यहाँ से और यही बात की थी कि प्यास ऐसे जगाओ कभी ना बुझे और दिल ऐसे लगाओ कभी ना टूटे और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके। और वही देखिए बात करेंगे पूरी आर्डियो टीम भी देखिए यहाँ से प्रिशा 11 देखिए इस नाम से आज इस साल इस सीजन में देखिए बात करेंगे आर्डियो टीम के लिए यही कठिन हो रहा है। पहले मैच जीतते हैं, सेकेंड में कहीं ना कहीं फंस जाते हैं। होता है वक्त वक्त की बात है। आज तेरी है तो कल मेरी है, मत हो उदास लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना। जिससे नीलजी टीम देखिए बात करेंगे जय हनुमान नीलजी टीम कितना अच्छी देखिए क्रिकेट खेल रहे हैं इस वक्त, यानी रायगढ़ पर भी जाकर देखिए खिताब जीत रहे हैं। आज दहीसर नाइट खेलेंगे और जितना अच्छी यहाँ पर परफॉर्मेंस रहेगा शायद उनको बेनिफिट फायदा आज की रात में मिल सकता है। वापस कल देखिए आकुरली एक बड़ी डे नाइट मुकाबला विष्णु शेठ ठाकुर स्मृति चषक है नाइट में जुड़ेंगे, उसके साथ है रंजनपड़ा नाइट में भी। और जब टीम का अच्छा वक्त चलता है ना तो फिर से कोई भी गली लीजिए, कोई भी मुश्किल है रास्ता लीजिए उनके लिए आसान बन जाता है। हम देख सकते हैं निश्चित रूप से यहाँ पर से कुछ युवा खिलाड़ी नए गेंदबाज तैयार किया। अजय पाटिल की बात करेंगे बल्लेबाजी में आकर जुड़े थे भाई, आखिरी में ताबड़तोड़ 2 छक्का 1 सिंगल देखे 13 रन। और इनका फॉर्म में आना कहीं ना कहीं निर्जीत टीम के लिए बल्लेबाजी लाइनअप और मजबूत हो गया। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ से 9 रन से। अब थोड़ी सी देखिए बात करेंगे यहाँ से गिरिशा माता देखिए जूनियर टम्बोली टीम है। अब ये टीम भी देखिए यहाँ पर खुद कुछ संघर्ष कर रहे हैं, कभी बल्लेबाजी में तो कभी गेंदबाजी में। लेकिन यही मैं कहता हूँ क्रिकेट से जहाँ आपका वक्त बुरा रहता है रक्त नहीं, लेकिन यहाँ वक्त देखिए कितना बेहतर अच्छा। नीलजे टीम मकर सगाती ट्रॉफी देखिए कंप्लीट हुआ, ग्रामीण का वर्ल्ड कप है जहाँ कोसा टीम ने इतिहास रचे। सतीश पाटिल देखिए प्रतिष्ठान है, सुभाष दादा पाटिल जिनका नाइट है टूर्नामेंट 27 से लेकर 31 तक है, जब फर्स्ट नाइट हम जुड़ेंगे निश्चित रूप से। हाँ बोला। और बैटर देखिए थोड़ा सा मुझे लग रहा है तुषार पाटिल बहुत नीचे उतरते हुए और रेडी एक्शन में लिया। और फील्डिंग भी देखिए बात करेंगे नीलजे टीम जितना स्पीड अप करेंगे आपको भी फायदा है, आयोजक को भी फायदा है। स्कोर देखिए यहां से 9 रन से। तुषार पाटिल देखिए खास करके अपने आप को पीछे रखा था, बाकी जो उनके बल्लेबाज को प्रमोट किया था। तो खास करके देखिए बात करेंगे जो सीरीज के लिए बाइक है वो सेमीफाइनल तक जाएगा, चाहे स्पोर्ट्स साइकिल लीजिए, बाइक लीजिए, बेस्ट गेंदबाज लीजिए, बल्लेबाज लीजिए। आपका जो रन विकेट काउंटिंग है ना वो सेमीफाइनल तक किया जाएगा और जो बाकी की देखिए फाइनल मैच है उसका कोई काउंटिंग नहीं किया जाएगा। और इसका जानकारी हम लगातार देते आ रहे हैं और पहला दिन से आज देखिए चौथा दिन तक, क्योंकि आज भी देखिए टीम है जब पहली मैच खेल रहे हैं तो जानकारी देना जरूरी है और यही आप काम करना जरूरी है। कुछ हासिल करके चाहिए, जीत मिले ना मिले लेकिन कुछ सीख लेकर जाइए। चौका आता हुआ ओवर कंप्लीट होता हुआ 2 ओवर की कंप्लीट के साथ साथ है टीम का स्कोर देखिए 14 बना है। चलते हैं हर्ष के पास, यहाँ पर एक बार फिर से जुड़ चुके हैं लंच के बाद।
सपोर्ट जो कहते हैं ना मैनेजमेंट, और उनकी तरफ से देखिए कोई भी गेंदबाज हैट्रिक विकेट लेते तो 1500, और खास देखिए हमारे अतिथि मानने पर यहाँ से रचा लेते हुए सुमित दादा फिर देख सकते हैं, रमेश पाटिल सब देखिए यहाँ से दोपहर के समय देखिए बात करेंगे यहाँ पर शाह बाबू सेठ पाटिल ट्रॉफी में देखिए तशरीफ रखे, और बहुत बहुत आपका आभार स्वागत। देखिए ऐसी मोहब्बत बनी रहे, ऐसे समाज के साथ साथ टेनिस क्रिकेट में आपका साथ मिलता रहे, क्योंकि हमारे लिए यही तो आईसीसी है, यही तो बीसीसीआई है भाई। अगर आज ये ग्रामीण का मुकाबला टेनिस क्रिकेट इस मुकाम तक है तो इन दानशूर दाता देखिए बात करेंगे इन हस्तियों का, आपला माणूस आपला खिलाड़ू पुढे गेला पाहिजे यही सोच हमेशा रहता है। जहाँ हम सुबह से देख सकते हैं अब आविष्कार देखिए आ चुके हैं, तो सीडन टीम में देखिए मजबूती, सेकेंड राउंड के लिए अच्छी तैयारी। 6 रन आता हो यहाँ से, माफी चाहेंगे हम थोड़े से मेहमान यहाँ से रचा ले रहे थे, और मैच भी थोड़ा सा खींचा हुआ है यहाँ से, और ये जूनियर डम्बोली टीम भी जानती है और नीचे टीम भी देखिए यहाँ से, लेकिन कोशिश करते रहिए, जीत हार चलता रहता है भाई यहाँ से, कभी खुशी कभी गम, और जिस दिन अपना सिक्का उछलेगा उस दिन हेड भी अपनी होगी टेल भी अपनी होगी। जूनियर डम्बोली टीम जानते हैं यहाँ से बहुत सारे टीम के साथ देखिए वक्त ऐसा आता है, बुरे वक्त से गुजरना पड़ता है, लेकिन जिस दिन अपना हुक्म का सिक्का उछलेगा उस दिन हेड भी अपनी होगी और टेल भी अपनी। तो स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ से 22 रन है। राहुल चौहान सर के साथ देखिए आविष्कार का कुछ गुफ्ते कुछ चर्चा नहीं होना ही चाहिए यहाँ से, यही तो मोहब्बत खिलाड़ियों के साथ साथ है। कमेंटेटर लीजिए, अंपायर लीजिए, क्राउड दर्शक लीजिए, व्हाइट का हिजाब, क्राउड देखिए आज इतना भीड़ नहीं है, भला ही देखिए संडे का दिन है, लेकिन नादच एकच बैलगाड़ी शर्यत जहाँ रेस रहती है वहाँ दर्शकों की भी रेस रहती है, तभी तो देखिए मथुर के फैन आज पूरी महाराष्ट्र में डीजे वाले ने कई सॉन्ग का इस्तेमाल किए। मुझे लगता है शाम के समय राहुल भाई पाटिल यहाँ पर तशरीफ रखेंगे, सेकेंड डे टूर्नामेंट में तशरीफ रखे थे। कहीं ना कहीं निश्चित रूप से अड्डा रहता है, और यहाँ से देखिए बात करेंगे थोड़ा सा मुकाबला एक तरफा है, इसके लिए हम जिक्र बहुत सारे कर रहे हैं, लेकिन चलिए अनिल जी टीम थोड़ा सा आयोजन करता हूँ कि देखिए यही फरमाइश है कि आगे भी जाकर मैच कवर करना है, आपको भी दहिसर नाइट में जाना है, और अगर आपको जितनी मैच जल्दी कंप्लीट हो जाएगा थोड़ा आपको ब्रेक मिलेगा तो रिलैक्स रहेगी, कहते ना आराम भी बॉडी को मिलना बहुत जरूरी होता है। और आज का देखिए बात करेंगे यहाँ से जो 8 टीम के अंदर से अभी भी इस मैच के बाद 2 मैच खेला जाना है, और उसके बाद देखिए सेमीफाइनल एक और फाइनल, क्योंकि सेकेंड राउंड का देखिए यहाँ से दूसरी मुकाबला रहेगी, यहाँ से जीतने वाली टीम और वीर बजरंग देखिए सीडन टीम बहुत बढ़िया। देखिए कुछ समय पहले देखिए बात करेंगे नितेश पाटिल अजय पाटिल आविष्कार तारीफ की आपकी टीम की, कि जिस टीम ने देखिए नेशनल ब्लास्ट देखिए खाड़ी की टूर्नामेंट जीतने के बाद है और उसके बाद उन्होंने पीछे मुड़ के नहीं देखे हैं, सामने कितनी भी बड़ी टीम आने दीजिए। मैच से पहले नीचे की थोड़ा मेरी चर्चा चल रही थी, अच्छी बात उन्होंने बताई। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा है यहाँ से 25-25, केतन भी जिक्र किए निश्चित रूप से, और शायद मुझे लग रहा है जिस टीम की उन्होंने तारीफ की शायद मुकाबला यहाँ पर जीत के करीब है, तो शायद वीर बजरंग सीडन टीम के साथ उनका मुकाबला बन जाएगा, लेकिन अभी भी जूनियर डबल टीम मुकाबला हारी नहीं है। लेकिन अब तक देखिए जो टारगेट की बात करेंगे ना 95 का था, तो ये थोड़ा कठिन देखिए यहाँ से 70 की, अभी भी 70 रनों की यहाँ से जरूरत है। और जहाँ से गेंद की बात करेंगे 12 गेंद, और नीलजे टीम यही बात आपको फिर से वापस कहेंगे, फील्ड खुला रखिए। योगी दादा भाने देखिए लगातार हमें ये जानकारी दे रहे हैं, जितनी मर्तबा देखिए उनको समय मिलता है कमेंट्री बॉक्स पर आ रहे हैं और बता रहे हैं कि स्पीड अप की बात करिए। चलिए विशाल दादा पवार शाह 70 रन है भाई और 12 गेंद है, पैंतीस का जहां पर औसत है यहाँ पर हर ओवर। बहुत बढ़िया देखिए श्रद्धांजलि ट्रॉफी मुकेश दादा पाटिल देखिए बात करेंगे,
अजय नगर सेवक चीनी डम्बोली, बढ़िया प्रतियोगिता देखिए उनका भी कंप्लीट हुआ। और यहाँ देखिए नीलची की बात की, मक्कर सिंह ट्रॉफी गया। सतीश दादा प्रतिष्ठान देखिए बात करेंगे, सुभाष दादा पाटिल से। फिर से नीलचे के मैनेजमेंट 27 से लेकर 31 जनवरी देखिए बात करेंगे, जहाँ नीलचे के मैदान के ऊपर क्या नाइट शो देखिए इस साल भी देखने को आपको मिलेगा। और दत्ता पाटिल साहब देखिए बात करेंगे, हमेशा देखिए इनकी तरफ से खास आकर्षक है, कमेंटेटर के लिए कुछ ना कुछ सरप्राइज गिफ्ट रहता है। लेकिन उनकी तरफ से देखिए बात करेंगे टीम के लिए, अभी भी देखिए उन्होंने बताया कि 3 विकेट शायद थोड़ा समय में तस्वीर रखेंगे, मैदान पर घर से रवाना हो चुके हैं। कोई भी दोनों टीम के देखिए अतिथि मानने पर आए तो उनसे गुजारिश करना चाहेंगे, आइए तशरीफ रखिए यहां से। विशाल पवार मैच थोड़ा सा आगे बढ़ाइए यहां से, क्योंकि बहुत देखिए रनों और गेंद की बात करेंगे ना, 10 गेंद, लेकिन खास करके तुषार को देखिए यहां से रूम नहीं देना चाहते थे, जगह बनाया, कंट्रोल में थे, छक्का लगाए, लेकिन छक्का लगाने के बावजूद भी खुश नहीं। जैसे कहते ना शादी के बाद बंदा का पेट ना बाहर आया, सोचिए शादी से खुश नहीं। तुषार उसी तरह से उनकी जिंदगी से बड़े वो खुश हैं, लेकिन इस छक्के से खुश नहीं। जिंदगी वो जीते हैं शान से, स्टाइलिश खिलाड़ी हैं भाई, बड़ा लेदर सीजन के जैसे टेनिस खेल को खेलते हैं, क्लासिक बल्लेबाजी करते हैं, लेकिन आज हालत वक्त ने मजबूर कर दिया है। होता है भाई, कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत का नजारा है। प्यासे वो भी रह जाते हैं जो समंदर के किनारे हैं। तो कभी कभी ये क्रिकेट में ये दिन वक्त देखना पड़ता है। इसलिए मैं कहता हूं कि क्रिकेट में कोई भी टीम लीजिए, कोई भी खिलाड़ी लीजिए भाई, घमंड मत करिए, एटीट्यूड मत दिखाइए भाई, क्योंकि जो खुद को समझती है आलिया, उसे भी कभी कभी मिल जाता है कालिया। ये क्रिकेट ही दोस्तों ऐसा चीज है। हमारे देखिए यहां से बात करेंगे जो मेहमान नवाजी कर रहे हैं, कुणाल जी देखिए खुश हुए थोड़ा से, बहुत कुछ है कुणाल जी जिक्र करने के लिए। मैच के सिचुएशन के हिसाब से चलना पड़ रहा है। अभी देखिए यहाँ से 6 गेंद बचाए हैं, लेकिन कहते ना घर की दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद के पैरों पर लगानी पड़ती है। वो कब देखिए मैदान के अंदर जो प्रैक्टिस अभ्यास, इस सेशन में आपको पसीना बहाना पड़ता है। आज देखिए बाबू सेठ पाटिल साहब ट्रॉफी हम देख सकते हैं, युवा समाज सेवक देखिए बात करेंगे, कम समय में देखिए बात करेंगे, सबके दिलों में राज कर रहे हैं। आज देखिए कितने बड़े बड़े अतिथि मान्यवर दोपहर के समय यहाँ तशरीफ रख रहे हैं इस टूर्नामेंट में। राहुल चौहान सर है, मैच जितना आसान रहता है मैदान में, लेकिन किसी का दिल जितना ये आसान नहीं रहता है। जो सीडोन टीम ने देखिए बात करेंगे, उन्होंने उनका प्रदर्शन से दिल जीता है। नीलजेट टीम जैसे हर टीम के खिलाड़ी की बात करेंगे, उसी तरह से देखिए हमने बाबू सेठ विजय पवार देखिए, भला ही आज चोट चले ना चले, लेकिन सोने का सिक्का है भाई, अजगर दस्ता नहीं निकलता है। लेकिन उनके जोड़ीदार मुझे लगता है करण भाने जब रहते हैं ना, इनका इंजन बराबर गर्म रहता है। साथ ही इधर नीतीश अच्छी टच में आज दिखे, चलिए बात करेंगे यहां से। अभी 6 गेंद, मैच में थोड़ा सा औपचारिक था, तो चलिए टॉस के लिए तो यहां से सीडोन टीम तैयार है। जैसे ये मैच कंप्लीट होगा और लगभग देखिए यहां से 2 इन्फॉर्म टीम, एक दहसन नाइट में देखिए टॉप 4 में पहुंची टीम, सेकेंड नाइट हम थे वहां पर, लेकिन आज देखिए बात करेंगे नीलजे टीम उस नाइट पर जा रही है, और उससे पहले ये दोनों टीम का बीच में आमना सामना हो रहा है। और यही बात बताया कि नीलजे टीम के लिए आज बहुत कुछ बेनिफिट फायदा मिल सकता है। जहां आप 2 मैच खेलते हो, अगर आगे जीतते हो तो फिर पूरा अभ्यास, आज आपकी प्रैक्टिस भी एक तरफ से समझ लीजिए। ओ हो ये चलिए भाई यहां से 6 रन आता हुआ, लेकिन बहुत देर हो चुका है। कहते ना चांदनी रात में बरसात बुरी लगती है, अगर घर में अर्थी हो तो फिर बारात बुरी लगती है।
पाटिल साहब देखिए बात करेंगे जिनकी तरफ से बाहर कैच पकड़िए और 500 कैश प्राइज जीती है। लेकिन तुषार देखिए एक एक मौका दे रहे हैं और फील्डर भी देखिए वो भी थोड़ा मौका दे रहे हैं कि लीजिए भाई, इतना रन से हम जीतेंगे तो फिर मनोबल हमारा उतना बड़ा तो रहेगा, लेकिन थोड़ा कुछ सीख कर भी जाना चाहिए। केतन पाटिल देखिए बात करेंगे, यहां से स्लो ऊपर में आते हैं, यहां से रनअप थोड़ी सी छोटी ली है, नहीं तो ये तो मैदान का आधा रनअप ले लेते हैं भाई। और यहां से आवा कैच होता हुआ, आवा कैच, हाँ बाहर पकड़े तो आवा कैच हो गई ना भाई, अंदर पकड़े क्या हम सीरियसली हम ले रहे थे थोड़ा जानबूझ करके बाहर पकड़ लिए होते तो कैच को छोड़कर एक मौका बन सकता था, लेकिन खिलाड़ी को नहीं रहता है, दर्शकों के लिए। तुषार पाटिल चेहरा, लेकिन आज भी देखिए सभी के दिल में राज कर रहा है बंदा। टीम की देखिए यहाँ से गेंदबाजी थोड़ी सी कमजोरी रही, लेकिन सामने देखिए उतनी अच्छी टीम, इनफॉर्म टीम थी। और मैंने यही बात बताया, आपने कितनी क्रिकेट खेला ये मायना नहीं रखता है, आपने क्रिकेट के मैदान में क्या कुछ करके आपने जो दिल जीता यहाँ पर आपके चाहने वालों का, ये बहुत बड़ी बात है। जो हमने वीर बजरंग सिडोन टीम की बात की यहाँ से, और आखिरी खेल इनके ऊपर देखिए यहाँ से कैच यहाँ पर लेते हुए, और उसके साथ साथ देखिए बात करेंगे जयमान नीलजीत टीम है अब सेकंड राउंड में पहुंचता हुआ। टॉस के लिए कप्तान आई है सबसे पहले, और मैन ऑफ द मैच भी देखिए नो डाउट 45 इनिंग्स से 39 था, चलिए 39 थोड़ा सा कैलकुलेशन वापस किया गया, और मैन ऑफ द मैच वही रहेंगे। विकेट भी है यहाँ से राहुल चौहान सर। चलिए टॉस बॉक्स पर नितेश पाटिल देखिए मैन ऑफ द मैच, 39 रनों की इनिंग्स रही बल्लेबाजी में, और गेंदबाजी में देखिए बात करेंगे 2 विकेट चटकाए, और उसके साथ साथ टॉस भी करके लीजिए। चला नितेश, आपण याच्या माध्यमाचा किताब स्वीकारण्यासाठी आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करू आपण या टॉस बॉक्स मध्ये, आणि त्यासोबत